नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण बघत आहोत आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 2 असणार आहे। आणि हे जे प्रश्न असणार आहे हे प्रश्न याआधी झालेल्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न TCS नेहमी परीक्षेमध्ये वारंवार रिपीट करत असतात। तर या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण सामान्य ज्ञानवरील, चालू घडामोडीवरील आणि तांत्रिक घटकावरील सुद्धा सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो। या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। ऑप्शन काय दिलेले आहे? ऑप्शन दिलेले आहे बघा, एक आहे प्रधान वाक्य, 2 केवल वाक्य, 3 संयुक्त वाक्य आणि 4 गौण वाक्य। तर बघा प्रश्न दिलेला आहे, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो। यामध्ये मी रोज सकाळी पहाटे उठतो हे एक वाक्य झालं आणि 1 तास शाळेचा अभ्यास करतो हे दुसरं वाक्य झालं। तर बघा या ठिकाणी 2 वाक्य जोडण्यासाठी व या शब्दाचा उपयोग केलेला आहे, म्हणून हे वाक्य कशाचं होईल? तर हे वाक्य संयुक्त वाक्य या प्रकाराचं होईल। तर बघा 2 वाक्य जोडण्यासाठी व आणि याचा प्रयोग जर केला तर ते वाक्य संयुक्त वाक्य असते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य। मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो हे वाक्य आहे संयुक्त वाक्य। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो। या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे अकर्मक कर्तरी, 2 भावे, 3 कर्मणी प्रयोग आणि 4 आहे सकर्मक कर्तरी। तर आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो हे वाक्य आहे कर्मणी प्रयोगाचं, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोग। आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी। या अशुद्ध वाक्याचे शुद्ध रूप खालील पर्यायातून निवडायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे, पाणी दूषित होणार नाही याची काळजी यावी, 2 पाणी दूषित होणार नाही याची काळजी द्यावी, 3 पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, 4 पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी। तर या दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। या ठिकाणी बघा पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, या ठिकाणी पाण्याची विलांटी मोठी पाहिजे आणि दूषितचा उकारसुद्धा या ठिकाणी मोठा पाहिजे। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर बघा पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, समानार्थी शब्द द्या। आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। स्पृहा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन दिलेला आहे, 1 आवड, 2 ईर्ष्या, 3 गरज आणि 4 इच्छा। तर स्पृहा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे इच्छा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इच्छा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा या प्रश्नांची सोबत उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होतील आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे की तुम्ही 20 पैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलीत। तर चला पुढचा प्रश्न बघूया। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे, 1 आहे परिहार्य, 2 ऐच्छिक, 3 अनावश्यक आणि 4 आवश्यक। तर अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल परिहार्य, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 परिहार्य। अपरिहार्य विरुद्ध परिहार्य हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, त्याने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला। या वाक्यातील चुकीचे शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे। तर ऑप्शन दिलेले आहे, त्याने त्याचा टाकला, 2 त्याने शर्ट शिवून, 3 त्याचा शर्ट शिवून आणि 4 त्याने फाटलेला टाकला। तर यामध्ये बघा त्याने पाहिजे, या ठिकाणी त्याने आहे हा एक शब्द चुकीचा आहे। दुसरा बघा शर्टचा शर्ट केलेला आहे हा एक चुकीचा आहे आणि तिसरा शिवूनचा शिवून केलेला आहे, म्हणून या ठिकाणी त्याने शर्ट शिवून पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्याने शर्ट शिवून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7,
शमशेर. शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे 1 प्रख्यात, 2 तलवार, 3 कुऱ्हाड आणि 4 भाला. तर शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तलवार. शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तलवार. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तलवार. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे अपूर्ण भूतकाळ, 2 पूर्ण भूतकाळ, 3 रीती भूतकाळ आणि 4 साधा भूतकाळ. तर न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला हा काय आहे? एक भूतकाळ आहे. आणि हा कोणता भूतकाळ होईल? तर फक्त साधा भूतकाळ होईल. बघा, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला हा साधा भूतकाळाचं उदाहरण आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 साधा भूतकाळ. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला ह्या वाक्याचा काळ आहे साधा भूतकाळ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. प्रतिबिंब या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे 1 फोटो, 2 व्यक्ती, 3 प्रतिमा आणि 4 आरसा. तर प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द होईल प्रतिमा. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल प्रतिमा. प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रतिमा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे 1 खेळत, 2 आहेत, 3 मुले आणि 4 फुटबॉल. तर मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता कोणता आहे? तर मुले. मुले हा या वाक्यातील कर्ता आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मुले. मुले फुटबॉल खेळत आहे या वाक्यातील कर्ता आहे मुले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे खेडे या शब्दाचे वचन बदला. खेडे या शब्दाचे वचन बदलायचं आहे. ऑप्शन दिलेला आहे खेडी, 2 खेड्यात, 3 खेकडे आणि 4 खेडा. तर खेडे या शब्दाचं वचन होईल खेडी. खेडे, खेडी. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खेडे या शब्दाचं वचन होईल खेडी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. बेडूक या शब्दाचे लिंग बदला. बेडूक या शब्दाचे लिंग बदलायचं आहे. पर्याय दिलेला आहे बेडके, बेडक्या, 3 बेडकी आणि 4 बेडका. तर बेडूकचं काय होईल? बेडकी. बेडूक हा पुल्लिंग आहे आणि बेडकी हे स्त्रीलिंग आहे. म्हणून या शब्दाचं म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बेडूकचं बेडकी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म ओळखा. ऑप्शन दिलेला आहे कविता, 2 आहे, 3 वाचत आणि 4 विकास. तर विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म काय आहे? तर कविता हे या वाक्यामधील कर्म आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 विकास कविता वाचत आहे या वाक्यातील कर्म आहे कविता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. परात या शब्दाचे वचन बदला. परातचं काय होईल? ऑप्शन दिलेले आहे 1 पराती, 2 परिते, 3 पराते, 4 परात्या. तर परातचं वचन काय होईल? पराती. परात, पराती. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पराती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. षटकोनी या शब्दाचा समास ओळखा. षटकोनी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन दिले आहे 1 समाहार द्वंद्व समास, 2 द्विगु समास, 3 इतरेतर द्वंद्व समास, 4 अविर्भाव समास. तर षटकोनी या शब्दाचा समास होईल द्विगु समास. काय होईल? द्विगु समास. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 षटकोनी या शब्दाचा समास आहे द्विगु समास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन दिलेला आहे आगंतुक, 2 अचानक, 3 अकस्मात आणि 4 अकल्पित. तर आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? आगंतुक. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आगंतुक. आमंत्रित विरुद्धार्थी आगंतुक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे? माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कुणाचे आहे? ऑप्शन दिलेले आहे गणेश दामोदर सावरकर, 2 बाळ गंगाधर टिळक, 3 विनायक दामोदर सावरकर, 4 भगतसिंग. तर माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे विनायक दामोदर सावरकर यांचं. कुणाचं आहे? तर विनायक दामोदर सावरकर यांचा आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विनायक दामोदर सावरकर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी कोणता शब्द द्वंद्व समासातील आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन दिलेला आहे पद्मनाभ, 2 महादेव, 3 भक्तिवश, 4 राम लक्ष्मण.
तर या पर्यायापैकी कोणता शब्द हा द्वंद्व समासातील आहे? तर राम लक्ष्मण हा शब्द द्वंद्व समासातील उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 राम लक्ष्मण हे द्वंद्व समासातील आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे, मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 लांडोर, 2 वेल, 3 कालवड आणि 4 मोरणी. तर मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे लांडोर. काय आहे? लांडोर. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे लांडोर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही? कोणत्या वाक्यामध्ये कर्म नाही? ऑप्शन दिलेले आहे तृप्ती अभ्यास करते, 2 अर्णव क्रिकेट खेळतो, 3 भूमी रांगोळी बनवते आणि 4 केदार बसतो. तर कोणत्या वाक्यामध्ये कर्म नाही? तर पर्याय क्रमांक 4 केदार बसतो या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 केदार बसतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न TCS वारंवार परीक्षेमध्ये रिपीट करत असतात. म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे. आणि आपण येणाऱ्या सराव प्रश्नसंचामध्ये संपूर्ण जे काही TCSने अगोदर विचारलेले प्रश्न असणार आहे, या सर्व प्रश्नांचा आपण सराव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहू. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.